आपण जे वेदपठणाची परंपरा सुरू करीत आहोत त्याचं मूळ हेच लक्षण आहे. मंत्र उच्चाराने काय काय होणार आहे, वेद म्हणल्याने काय काय होणार आहे, हा विषय तुम्हा लोकांचा नाही. ज्यांनी हे स्थापन केलेलं आहे, ज्याच्यावर ही जबाबदारी आहे, त्याला त्याचं ज्ञान असल्याशिवाय हे पुढचं करणार. पुष्कळ लोक काय वेळा सांगतात की ही विद्या कालबाह्य आहे, हिचं आचरण करून काय करायचंय. तसं नाही. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा गुरूंनी केलेलं मार्गदर्शन हेच तुम्हाला हितावह होणार आहे. तुम्ही तुमच्या मंडळातर्फे जे कार्य करीत आहात ते अतिशय चांगलं आहे. तुमच्या ह्या एका विचाराने या ज्या लोक एकत्र आलेले आहेत त्याला आशीर्वाद हे शक्ती आहे त्याची. पण ही जी शक्ती आहे ही तुम्ही लोकांनी कायम टिकवली पाहिजे. एकदा शक्ती निर्माण झाली की ती साधारणपणे नाश पावत नाही. ती नाशाकडे कधीही जात. त्यामुळे तुम्ही सर्व लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की सत्संग हे कार्यकर्ते आहेत. सत्संग हे सेवक जरी असले तर अतिशय दृढ मनाने शुद्ध भावनेनं हे कार्य करावं. म्हणजे माझे बोल तुमच्या अनुभवाला येते. आम्ही सातत्यानं लोकांना हे शिकवित असतो. तरी तुम्हा लोकांनी याचं अजून ज्ञान झालं नाही. तुमचं शिक्षण झालं असेल, तुम्हाला समजतही असेल, पण ज्ञान होणं हे शिक्षणाच्या पलीकडे असतं. काय शिक्षण हे त्या मानाने कनिष्ठ असतं. तेव्हा तुम्ही लोकांनी जोपर्यंत तुमच्या नशिबानी गुरु सहवास लाभलेला आहे आणि लाभत आहे त्याचा पूर्णपणे फायदा घ्या. ही अशा पद्धतीची व्यक्ती असते की मीच आहे असं नव्हे, अनेक असू शकतात. पण यांनी मनात आणलं तर ते वाटेल ते करू शकतात. कृपा करायची मनात आणली तर तेही करू शकतात. आनंद द्यायचा ठरवला तरीही देऊ शकतात. आता जवळजवळ 3 दिवस माझा मुक्काम इथंच आहे. मला पण कोणाला दुःख झाले त्यांनी उभं राहून सांगावं की 3 दिवस अतिशय दुःखी आहोत आम्ही. येईल त्याच्याकडे पाहून हसतो, येईल त्याच्याशी बोलतो, येईल त्याला आशीर्वाद देतो. हे आनंदाचे डोह असतात. आणि हे काय आम्ही निर्माण करीत नाही. आम्ही फक्त नाममात्र समोर असतो. हे सगळे ईश्वर करीत असतो. त्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की हे सर्व ईश्वर शक्तीनं चाललेलं आहे. आजकालच्या काळामध्ये बरेच लोक ह्या ईश्वराविषयी बोलत असतात, पण ते केवळ अज्ञान. अज्ञानाने मनुष्य काहीही बोलू शकतो. वेडावाकडे कोणालाही बोलता येईल, पण 4 शब्द बोलायचं ठरवलं तर ते कोणालाही शक्य नाही. तुम्हाला मी द्वारकेच्या संदेशामध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही त्याच्या भजनीला का ढोंग कुठेही करू नका, अवास्तव कल्पना करू नका, पण तुम्हाला त्यातून जे चांगले घेता येईल ते अवश्य घ्या आणि त्या गुरुचरणाजवळ अगदी स्थिर राहा. तसं आपण नावेतून चाललो आणि लवकर पोहोचावायची इच्छा व्यक्त केली तर पाण्यात उडी टाकली तर काय होईल. तर नाव ज्या गतीनं जाईल त्याच गतीनं आपण गेलं पाहिजे. आपण जास्त घाई करायची नाही. पुष्कळ भक्त असे असतात की त्यांना असं वाटतं अजून कसे चमत्कार दाखवित नाही. चमत्कार हे तुमच्या जीवनातलं सार नाही. माझी अशी कल्पना आहे की तुमची माझी भेट झाली हाच साक्षात्कार आहे की तुम्हाला तुम्ही ह्या चरणाशी स्थिर झाला, या चरणाबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं. हा केवढा चमत्कार आहे. आजकाल बाहेर लोकांना जमवायचं असतं तर वाद्य वाजवावं लागतं.
मोठमोठे लाऊडस्पीकर वाजवायला लागतात. त्यामुळे आता चौकशी करतो की अरे इथं काय काहीतरी दिसते. हो आहे. तसं आपण काही केलंय का बघा. काही केलेलं पण आतापर्यंत लोक काही कमी आले एकत्र. कोणाला बोलावं लागत नाही, कोणाला या म्हणावं लागत नाही. ती शक्तीच अशा प्रकारे असते की लोकांना ती आकर्षित करून घेते. त्यांनी मनात आणलं दर्शन द्यायचं तरच ते देऊ शकते. त्यांनी मनात आणलं नाही तर देऊ शकणार. तुम्हाला सर्वांना माझा असा आग्रहाचं सांगणं की तुम्ही गुरुभक्त आहात. तुम्ही ह्या चरणाच्या आधाराशिवाय अन्य कुठलाही आधार घेऊ नका. जर असं केलं तरच तुम्हाला यातून काहीतरी विशेष अनुभूती येईल. जसं आपल्याला बस मिळवायची असली तर जिथं बस आहे तिथं परत आपण जात नाही. त्याच्याकरता स्टँड केलेले असतात. तिथं वर आलं म्हणजे ती आपोआप येते. कपड्यात तशी सोय आहे. तसं हे तुमच्या जीवनामध्ये आपोआप येईल. फक्त आता एवढंच आहे की तुमचा भाव किती मोठा आहे, तुमचा श्रद्धेचा भाग किती मोठा आहे याच्यावर हे थोडंसं अवलंबून असतं. हे तर भगवंताचं वचनच आहे की ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येईल आणि अधर्म माजेल त्यावेळेला मी शक्तीच्या रूपाने व्यक्तिरूपाने पुन्हा प्रगट होईल आणि धर्माची पुन्हा स्थापना करेल. हे त्यांचे बोल आजही सत्य आहे. आपल्याला अज्ञानामुळे ती शक्ती अनुभवायला येते की नाही हे समजत नाही. पण आज आपण ज्या पद्धतीनं जगतो आहोत ती त्याची कृपा कशा शक्य. ह्या संत लोकांनी नाना प्रकारचे ग्रंथ निर्माण केले. ते काय पठणासाठी थोडेच आहे. त्यांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचले जावेत आणि अनादिकालापर्यंत त्या विचाराचा उपयोग होईल अशी कल्पना केल्यामुळं त्या लोकांनी ग्रंथ निर्मिती केली. पुष्कळ लोकांना याचा संभ्रम आहे की तुकारामांनी गाथा का लिहिला, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली. खरोखरच त्यांचा एकंदर दयाद्र बुद्धीचा विचार केला तर हेच विचार तुम्हाला तारक ठरतील म्हणून त्यांनी ग्रंथरचना केली. हे अवतारी स्वरूपात कशा होऊ शकतं काही. आणि ते ग्रंथही आपण वंद्य असे मानले पाहिजे. त्या विचाराचाही आपण विचार केला पाहिजे. त्यातून आपल्याला काय घेता येतं. सगळ्यांनाच गुरु भेटतील असं काही मला वाटतं किंवा सगळ्यांची भेट होऊन सगळ्यांना आशीर्वाद मिळेल असंही वाटतं. ही ग्रंथ निर्मिती जी झालेली आहे त्याचं मूळ जे आहे ते हे आहे की हे विचार अनादिकालापर्यंत टिकावे. सामान्य लोकांना त्यातून ज्ञान घेता यावं, सामान्य लोकांना जगता यावं, त्याचं मार्गदर्शन मिळावं म्हणून ज्ञानेश्वरासारख्या महापुरुषांनी ग्रंथाची निर्मिती केली. ज्ञानेश्वरांनी गुरूंचं वर्णन किती केलं हे तुम्हाला सर्वांना माहिती. खरं वास्तविक ती ज्ञानमूर्ती असताना सुद्धा गुरुमूर्तीला वंदन केल्याशिवाय, गुरूंचं वर्णन केल्याशिवाय, त्यांची स्तुती केल्याशिवाय त्यांनी पुढचं एकही वाक्य लिहिलेलं नाही. सुरुवातीला गणपती स्मरण जर सोडलं तर विठ्ठलाचं स्मरण कुठेही मध्ये नाही. तुकारामाच्या अभंगात तरी निदान विठ्ठलाचं सतत नाव आहे. पण ज्ञानेश्वराचा विचार केला तर मोठा आश्चर्यकारक आहे. सुरुवातीलाच फक्त गुरुस्मरण आहे, गणपती स्मरण आहे. बाकी काही नाही. त्यांचे विचार मांडलेले आहेत. त्या विचाराची परिपूर्णता सामान्य जनापर्यंत कशी जाईल याचा विचार केलेला आहे. नाना प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. सामान्य माणसानं उदाहरणं दिल्याशिवाय ते ज्ञात होत नाही. ते इतक्या बालवयामध्ये इतके सुंदर उदाहरण देऊ शकले हे ईश्वरी अवताराशिवाय शक्य. सामान्य माणसांना सहज अवगत व्हावेत म्हणूनच त्यांनी त्या प्रकारचे विचार मांडले, त्या प्रकारची उदाहरणं दिली. तुमच्या अनुभवाला काय येतं हे मला माहिती नाही. पण आम्ही सुद्धा दुसऱ्या जेव्हा समजून सांगतो तेव्हा अगदी सामान्य उदाहरण देण्याकडे कळत की त्याला सहज समजावं, त्याला ते ज्ञान अवगत व्हावं असे विचार आम्ही सुद्धा म्हणतो.
ते मांडण्याचा हेतू हा एकच आहे की सामान्य माणसाला ईश्वराची गोडी कशी निर्माण होईल, आणि ती गोडी निर्माण होण्यासाठीच ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. सत्संग हा जरी असला तर सत्संग हा तुम्हाला चालवायला दिलेला आहे. तुम्हाला लोकांशी कसे संबंध ठेवता येतात, तुम्हाला लोकांना इतरांना कसं जवळ करता येईल, इतरांशी तुम्हाला कसं वागता येईल, याच्यावर माझं बारीक लक्ष असतं. तुम्हाला काही वेळेला पुण्याचे म्हणा, मुंबईचे म्हणा, अन्य ठिकाणचे लोक आले म्हणजे त्यांना मी विचारतो की तुमच्या सत्संगात काही भांडणं वगैरे आहे का रे? नाही म्हणतो. मग जे अध्यक्ष आहेत ते काही तुम्हाला मागतात वगैरे ते म्हणले काही. आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि एकत्र येऊन विचार करून हे तुम्हाला इतका आनंद होतो, तुम्हाला काय सांगतो. असं होऊ नये, हा सत्संग होण्याऐवजी पुढचं काही वाक्य मी उच्चारित नाही. तेव्हा मूळ गुरुस्वरूपावर विश्वास ठेवा. आजकाल बरेच याविषयी काहीतरी बोलत असतात, ते अज्ञान आहे, अज्ञानाने ते बोलत असतात. ते घेतात जसे काही बडबड करतात ना तसं वातावरण असतं. तसं तुम्ही ह्या गुरुवाक्यावर, गुरु ह्या व्यक्तीवर सुद्धा विश्वास ठेवा. यांच्या दर्शनाने पुष्कळशा गोष्टी मनाला शांतता देतात, बरेचसे प्रश्न सुटायला लागतात, बरेचसे चांगले चांगले विचार यायला लागतात. आता ह्या 2 दिवसात मी पाहतो की नवीन लोक जरी येत असले तरी आहे ते 2दा दर्शन करून जातात. ते काय मी पेढा देतो म्हणून थोडेच येतात. तर या त्यांना ती अभिलाषा आहे आणि मनाला शांती असते. तेव्हा प्रत्येक सत्संग भक्तांनी त्याचा विशेष पद्धतीचा प्रचार करावा. अधिकाधिक लोक सत्संगामध्ये कसे येतील याचाही विचार करावा. जे सत्संग चालवतात त्यांनी सुद्धा लोकांशी संबंध चांगले ठेवावेत. अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक त्यांना द्यावी. सामान्य माणसात दोष असतातच. पैकी आता मुंबई, ठाणं, पुणे, नगर हे चांगल्यापैकी सत्संग चाललेले आहे आणि कार्यही त्यांनी चांगलं केलेलं आहे, मदतही खूप केलेली आहे. नाहीतरी आजकाल सेवा करून करायची म्हणली तरी कोणाची करणार तुम्ही सांगा. तेव्हा ह्या सत्संगाची अवस्था सहकारी सोसायटीसारखी करू नका. तर हे तुमचं ईश्वराचं अधिष्ठान आहे. ईश्वरानेच ते स्थापन करण्याची आपल्याला बुद्धी दिलेली आहे. ते चालवण्याचं काम मी तुम्हा लोकांकडे दिलेलं आहे. तेव्हा मला असं दिवसेंदिवस तुमच्या ह्या वागण्यातून संतोष लाभला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. हे करावं. प्रत्येकाने आपल्यातनं जास्तीत जास्त सहकार्य कसं होईल ते पाहावं. आणि दुसरी गोष्ट ही आपलीच संस्था आहे असं सत्य प्रत्येकाने मानावं की ही संस्था आमची आहे, आम्ही ह्या संस्थेचे कार्यकर्ते आहोत असा विशिष्ट प्रकारचा भाव ठेवा. त्या पद्धतीनं मदत करा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीमागे निरंतर राहतील. आशीर्वाद ही शक्ती मी इतक्यातच सांगितली की एकदा शक्ती निर्माण झाली की ती पुन्हा नाश पावत. तर तुमचा भाव ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीनं तुम्हाला ते प्राप्त होईल असा आशीर्वाद मी देतो तुम्हा लोकांना. आता पुणे सत्संग मंडळाने काही देणगी दिलेली आहे, ते मी सत्संग मंडळाच्या कार्यासाठी त्यांना पुन्हा करीत आहे, पुन्हा देत आहे. सत्संगाच्या कार्यासाठीच त्याचा उपयोग करा. तर तुमचे हे काही पैसे नको. मला काय त्या पैशाची गरज नाही. तुम्ही कार्यरत राहावं, कार्य चांगलं करावं, त्यातून माझ्या मनाला समाधान कसं लाभेल, आनंद कसा मिळेल याची फक्त काळजी घ्या. तुम्ही दिलं घेतल्याने मी संतुष्ट होईल असं काय मला वाटत. अगदी संतुष्ट आहे. पहा, फक्त हे कार्य अधिकाधिक चांगलं कसं होईल याचा सर्वांनी विचार करावा. माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे आहेतच. श्री गुरुदेव.